पण मग आता ऐश्वर्याचं आणि अभिषेकचं कसं झालं मग? कारण ती पण मला वाटतं वयाने मोठी आणि तेव्हा ती तर मिस इंडिया, मिस युनिवर्स वगैरे होतीच ना, मग ती पण नाकापेक्षा मोती जडच होती नाही का? हो, पण ते प्रेमात पडले. अच्छा, प्रेमात पडले ते. राज कंवरचा पिक्चर होता, दो लफ्जों की कहाणी असं काहीतरी पिक्चरचं नाव होतं. तर त्या फिल्मचं नाव मला आठवत नाही आहे, बट डायरेक्टेड बाय राज कंवर. तर या पिक्चरमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटलं आणि असं सांगण्यात आलं अभिषेकला की ऐश्वर्याला मंगळ आहे, त्यामुळे तिचं लग्न ठरत नाही आणि ठरलं तर ते होत नाही. कारण त्यापूर्वीसुद्धा सलमान खानसोबत होऊ घातलेला विवाह मोडला होता. विवेक ओबेरॉयसोबत ठरलेलं लग्न पुढे झालं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे ऐश्वर्या धास्तावलेली होती आतल्या आत की आता काय होतं आहे नेमकं. तर कन्सिडरिंग विथ ऑल दीज फॅक्ट्स असं समजतं आहे की बच्चन परिवाराने ऐश्वर्याचं लग्न आधी एका झाडाशी लावून दिलं असं ऐकण्यात आलं. तर ते कोणी बघायला गेलं नाही आहे, पण जे आमच्या कानावर आलं तिला मंगळ आहे, अभिषेकला मंगळ नाही आणि त्यामुळे ती धास्तावलेली होती, त्याला ती आवडली होती. आणि वेन यू लव समबडी यू लव बियॉन्ड ऑल कपॅसिटीज, ऑल लेवल्स. त्यामुळे तिचं वयाने मोठं असणं हा काही मुद्दाच नव्हता. तो तिच्या प्रेमात पडला आणि गुरु हा त्यांचा एक सुपरहिट चित्रपट हो, मणिरत्नमचा. तर त्या दोघांनी अगदी मनापासून त्यात काम केलं आणि ते पेअर म्हणूनही खूप छान दिसले. सो दे गॉट मॅरिड. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न झालं. मध्यंतरी अफवा पण आली होती की ते वेगळे झाले. हो, हल्लीच म्हणजे आय गेस अ मंथ बॅक. झालेत का? नाही झाले. ती पण एक अफवाच होती. बऱ्याचदा स्टार्स कंटाळून जातात अशा अफवांचं खंडन करता करता. त्यात काही नसतं. मुद्दामून पण पिकवतात ना? फिल्म रिलीजला आली की हे असे प्रकार होतात, अ पार्ट ऑफ पब्लिसिटी स्टंट. तसं काही नसतं. पण ती अफवाच होती. दे आर व्हेरी मच स्टील टुगेदर. दे आर स्टेईंग इन जलसा विथ मिस्टर बच्चन अँड जयाजी. त्यामुळे तसं काही घडलेलं नाही आहे. आणि कुणाच्या लग्नाबद्दल आपण आणि आता तू म्हणाली ना की तो म्हणजे कटरीना आणि विकी, तर कतरीना मोठी, ही आपली ऐश्वर्या त्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कुगर रिलेशनशिप्स म्हणतो. तर तसं प्रियंका चोप्रा पण निक पण तिच्यापेक्षा लहानच आहे नाही का? तिचं पण एक स्टोरी होती ना, म्हणजे ती इथून का गेली हॉलिवूडला. इथे सुद्धा ती टॉपची होती. म्हणजे तिला इथे काय असे एक्सपिरियन्सेस आले, ती पण इथे प्रेमात होती मला वाटतं नाही का प्रियंका वॉज डुईंग प्रिटी वेल. पण प्रियंकाला असं वाटत होतं की व्हॉट शी डिझर्व शी इज नॉट गेटिंग हिअर. इवन बाजीराव मस्तानी वॉज हर लास्ट फिल्म हिअर इन बॉलिवूड. बाजीराव मस्तानीचे मला आठवतं आहे जे इंटरव्ह्यूज झाले प्रमोशनल. एखादी फिल्म रिलीजला येते तेव्हा मीडियाला आणि स्टार्सला भेट करून देण्यात येते आणि अपेक्षा असते की स्टार्सने फक्त आणि फक्त फिल्मबद्दल बोलावं. एखादा पत्रकार जेव्हा तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल काही जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, विचारतो, तेव्हा त्याला तिथेच थांबवण्यात येतं. आणि जनरली कसं आहे की आता समजा मंजिरी तू म्हणजे स्टार आणि मी म्हणजे जर्नलिस्ट, तर आपल्या दोघांच्यामध्ये प्रचारकाकडून एक व्यक्ती बसवण्यात येते. कधी एक व्यक्ती, कधी दोन व्यक्ती. अँड दे डोंट अलाव यू टू आस्क एनिथिंग अपार्ट फ्रॉम द फिल्म. अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे तो आणखी एक वेगळा मुद्दा आहे की हल्लीची फिल्म जर्नलिझम खूप बदललं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.